Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the TDS provisions relating to payments to contractor and TDS on fees for the professional services. In the earlier lectures, we have started with this topic, which is TDS, that is tax deducted at source. पाठीमागच्या काही लेक्चर्समध्ये आपण हा टॉपिक सुरू केलेला आहे, ज्याचं नाव आहे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. आणि या लेक्चरच्या अगोदर आपण पाठीमागच्या 4 लेक्चर्समध्ये TDS ऑन सॅलरी म्हणजे पगारावरती TDS कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो ह्याचं कॅल्क्युलेशन, याचे एक्झाम्पल्स आपण पाठीमागच्या 4 लेक्चर्समध्ये पाहिलेले आहे. Now in this particular lecture we are going to study the TDS on payments made to the contractors. आपण ज्या वेळेला एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला एखाद्या कामाचे पेमेंट करतो त्यावेळेला त्या पेमेंटमधून TDS कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो, कशा पद्धतीने तो कॅल्क्युलेट करून वजा केला जातो हे आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ॲज वेल ॲज वी आर गोइंग टू स्टडी द TDS प्रोव्हिजन्स or TDS on the fees paid to the professionals for their services. एखादा प्रोफेशनल व्यक्ती असेल, ओके, मग तो डॉक्टर असेल, तो व्यक्ती आर्किटेक्ट असेल, इंजिनियर असेल किंवा तो अकाउंटिंग करणारा असेल, हे जे कोण प्रोफेशनल लोक आहेत किंवा एखादा ॲडव्होकेट असेल, वकील असेल, हे जे प्रोफेशनल लोक आहेत, ही प्रोफेशनल लोक जी काही फी घेतात त्या फीवरती TDS कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो हे देखील आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. हिअर फर्स्ट वी आर गोइंग टू स्टडी द TDS प्रोव्हिजन्स ऑन द पेमेंट्स मेड टू द कॉन्ट्रॅक्टर्स. ओके, these provisions on TDS on payment to contractors are given in section 194C of Income Tax Act. इन्कम टॅक्स ॲक्टमधील जो सेक्शन 194C आहे त्यामध्ये ह्या TDS प्रोव्हिजन्स ह्या दिलेल्या आहेत. आता हा सेक्शन काय सांगतो बघा. अकॉर्डिंग टू धिस सेक्शन 194C ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, एनी इंडिव्हिज्युअल मेकिंग फी to a resident individual who carries out work as a contract between specified individual and resident contractor is required to deduct TDS. म्हणजेच काय, जर एखाद्या व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती जर रेसिडेंट कॉन्ट्रॅक्टर असेल, ओके, कॉन्ट्रॅक्ट हे नेहमी 2 पार्टीजमध्ये होतं. पहिली पार्टी हे कॉन्ट्रॅक्टर असते, ओके, तो कॉन्ट्रॅक्टर जो कोण आहे तो जर रेसिडेंट कॉन्ट्रॅक्टर असेल, आपल्या देशाचा रेसिडेंट कॉन्ट्रॅक्टर असेल, ही एक पार्टी. आणि दुसरी पार्टी कोण, तर एखादं इंडिव्हिज्युअल. ह्या दोघांमध्ये जे काय कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे एखाद्या कामाचं, तर त्या कॉन्ट्रॅक्टचं पेमेंट करताना द कस्टमर शुड डिडक्ट द TDS फ्रॉम द पेमेंट. ते जे काय पेमेंट करायचं आहे किंवा केलं जाणार आहे त्या पेमेंटमधून TDS हा वजा करावा लागतो. आता कोणकोणते इंडिव्हिज्युअल्स जे आहेत, इंडिव्हिज्युअल म्हणजे कोण, नॉर्मली आपण इंडिव्हिज्युअल म्हणजे एखादा व्यक्ती म्हणतो, तो व्यक्ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल. परंतु इथं इंडिव्हिज्युअल म्हणजे कोण, कॉन्ट्रॅक्टमध्ये 2 पार्टीज आहेत. पहिली पार्टी कॉन्ट्रॅक्टर आहे, ओके, जो काम करून देणारा असतो त्याला आपण कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, ती एक व्यक्ती पार्टी. आणि दुसरी पार्टी आहे ती इंडिव्हिज्युअल आहे. पण इंडिव्हिज्युअल म्हणजे कोण ते आपल्याला पुढे सांगितले बघा. द स्पेसिफाईड इंडिव्हिज्युअल ॲज मेन्शन्ड अबाव इन्क्लूड्स. इंडिव्हिज्युअलमध्ये कोण कोण येतं, एक म्हणजे पार्टनरशिप फर्म, म्हणजे पार्टनरशिप फर्म आणि कॉन्ट्रॅक्टर ह्या दोघांमधलं ते कॉन्ट्रॅक्ट आहे, हे एक. दुसरं म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी, म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटी सहकारी संस्था, आणि दुसरी पार्टी कॉन्ट्रॅक्टर. ह्या दोघांमध्ये समजा ते कॉन्ट्रॅक्ट चालू आहे किंवा कॉन्ट्रॅक्ट हे आहे, हे दुसरं एक्झाम्पल. तिसरी इंडिव्हिज्युअल म्हणजे कोण, तर एखादी ट्रस्ट असेल, सामाजिक संस्था असेल, ती एक पार्टी. आणि दुसरी पार्टी नेहमीप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर. ट्रस्टला देखील इंडिव्हिज्युअल म्हटलं जातं. लोकल अथॉरिटी म्हणजे ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका, ही पार्टी, याला देखील इंडिव्हिज्युअल असं म्हणतात. कंपनी, कोणतीही कंपनी असेल त्या कंपनीला देखील इंडिव्हिज्युअल म्हटलं जातं. त्यानंतर कॉर्पोरेशन फाउंडेड बाय स्टेट ऑर सेंट्रल ऑर प्रोव्हिन्शियल ॲक्ट. एखाद्या कॉर्पोरेशन म्हणजे कंपनीची स्थापना स्पेशल कायद्यानुसार केली असेल, किंवा एखादी विद्यापीठ, युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश्ड बाय स्टेट ऑर सेंट्रल ऑर प्रोव्हिन्शियल ॲक्ट, यांना सुद्धा इंडिव्हिज्युअल असंच म्हटलं जातं. किंवा एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली ऑर अ पर्सन म्हणजे एखादं ह्युमन बिईंग रिस्पॉन्सिबल फॉर टॅक्स ऑडिट,
ओके, म्हणजे इंडिव्हिज्युअल म्हणजे कोण कोण, तर त्यामध्ये सर्वजण येतात. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखादी पार्टनरशिप फर्म येते, एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी येते, ट्रस्ट आहे, लोकल अथॉरिटी आहे, कंपनी आहे, त्यानंतर युनिव्हर्सिटी आहे, एखादं HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे, किंवा एखादा व्यक्ती आहे की ज्याला टॅक्स ऑडिट कंपल्सरी आहे. असे सर्वांना आपण इंडिव्हिज्युअल असं म्हणू शकतो, स्पेसिफाईड इंडिव्हिज्युअल असं म्हणू शकतो. आणि ज्या वेळेला हे जे आपण आत्ता उदाहरणं पाहिली, म्हणजे त्यामध्ये अगदी एखाद्या इंडिव्हिज्युअल पर्सनपासून, HUF पासून, पार्टनरशिप फर्म, कंपनी, एखादी स्पेशल ॲक्टद्वारे स्थापन झालेली कंपनी असेल, किंवा एखादी ट्रस्ट असेल, एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, या सर्वांना इंडिव्हिज्युअल असं म्हटलं जातं. त्यामुळे इंडिव्हिज्युअलमध्ये कोण कोण येतं, तर इंडिव्हिज्युअलमध्ये पहिल्यांदा एखादा व्यक्ती म्हणजे ह्युमन बिईंग हे एक, दुसरं म्हणजे HUF हिंदू अनडिवायडेड फॅमिली, 3 म्हणजे पार्टनरशिप फर्म भागीदारी संस्था, 4 म्हणजे कंपनी, 5 कोऑपरेटिव्ह सोसायटी, 6 ट्रस्ट, आणि त्याचबरोबर एखादी युनिव्हर्सिटी, एखादी कॉर्पोरेशन जी स्पेशल ॲक्ट करून स्पेशल कायद्याने स्थापन झालेली आहे, या सर्वांना इंडिव्हिज्युअल असं म्हटलं जातं. आणि ज्या वेळेला असा एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती एखाद्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर एखादं कॉन्ट्रॅक्ट करेल, एखाद्या कामाचं कॉन्ट्रॅक्ट करेल, त्यावेळेला त्या कॉन्ट्रॅक्टचे पैसे पेमेंट देत असताना, व्हाईल मेकिंग पेमेंट टू कॉन्ट्रॅक्टर, द कस्टमर, द इंडिव्हिज्युअल इज रिक्वायर्ड टू डिडक्ट TDS फ्रॉम द पेमेंट. जे काय पेमेंट आपण करणार आहोत त्या कॉन्ट्रॅक्टरला, त्या पेमेंटमधून TDS म्हणजेच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, हा TDS हा वजा करावा लागतो. ओके, मग आता प्रश्न येतो की व्हेन दिस TDS शुड बी डिडक्टेड. ओके, व्हॉट शुड बी द टाईम फॉर डिडक्शन ऑफ TDS अंडर सेक्शन 194C. TDS कधी कट करायचा, तर साधं सोपं आहे, ज्या वेळेला आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करणार असू, कॅश पेमेंट, चेक पेमेंट, व्हाईल मेकिंग द पेमेंट टू कॉन्ट्रॅक्टर बाय कॅश और चेक, at that time we should deduct the TDS. This is first. Or if we are transferring the payment through online mode, जर आपण ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणार असू, त्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे पाठवणार असू, तर त्यावेळेला टॅक्स हा वजा केला पाहिजे. काय सांगितले बघा, इफ द डिडक्शन ऑफ TDS इज टू बी डन, जर आपल्याला TDS कट करायचा असेल ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ सेक्शन 194 ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट, इन्कम टॅक्स ॲक्टच्या सेक्शन 194C प्रमाणे जर TDS कट करायचा असेल, देन द डिडक्टर मस्ट डू ॲट द फॉलोइंग टाईम. तो डिडक्टरने कधी वजा केला पाहिजे, डिडक्टर म्हणजे वजा करणार, कधी वजा केला पाहिजे, एक ॲट द टाईम ऑफ क्रेडिट ऑफ सम टू द कॉन्ट्रॅक्टर्स अकाउंट. सम म्हणजे पैसे, ज्या वेळेला आपण ते पैसे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या अकाउंटला ट्रान्सफर करणार असू, ऑनलाईन असेल किंवा जमा करणार असू त्याच्या अकाउंटमध्ये, त्यावेळेला TDS कट केला पाहिजे, हा पहिला पर्याय. किंवा ऑर ॲट द टाईम ऑफ पेमेंट इन चेक ऑर कॅश ऑर एनी अदर मोड, जर आपण त्या कॉन्ट्रॅक्टरचं पेमेंट कॅशमध्ये, रोखीनं किंवा चेक न करणार असू, तर ते पेमेंट करत असताना TDS हा कट केला पाहिजे. सो TDS शुड बी डिडक्टेड ॲट द टाईम ऑफ मेकिंग पेमेंट. If we are making payment by cash, then while making payment through cash, we should deduct TDS and then remaining amount should be paid. समजा आपल्याला 1.5 लाखाचं पेमेंट करायचं असेल, त्यातून पहिल्यांदा TDS कट करा, वजा करा, आणि उरलेलंच जे पेमेंट असेल ते दिलं पाहिजे. चेकनं पेमेंट करणार असाल तर जे काय अमाऊंट पेड करायची आहे त्यातून TDS अगोदर वजा करा, आणि उरलेलीच रक्कम फक्त चेकनं पेड केली जाते. किंवा जर तुम्ही ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करणार असाल तरीसुद्धा एकूण रकमेमधून टॅक्स वजा करा, आणि उरलेलीच रक्कम ही फक्त त्या व्यक्तीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या अकाउंटला ट्रान्सफर केली जाते. सो द अमाऊंट ऑफ कॉन्ट्रॅक्ट, दॅट इज पेमेंट शुड बी मेड टू कॉन्ट्रॅक्टर, and before making the payment TDS should be deducted, and after that the remaining amount should be transferred to the contractor. You can transfer the amount by cash, you can transfer the amount, you can make the payment by way of cash, by way of check, or by online mode, etc, etc. These are the options. Okay, this is the time for deduction of work. Now question is, on which contracts, okay, on which types of contract this TDS should be deducted. ओके, म्हणजे आपण जे म्हणतो की कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करत असताना मग ते कोणतं कॉन्ट्रॅक्ट, ओके, कोणतं कॉन्ट्रॅक्ट वर्क मानलं जातं,
तर बघा डेफिनेशन ऑफ वर्क अंडर सेक्शन 194C म्हणजे थोडक्यामध्ये कोणत्या कॉन्ट्रॅक्ट वर्कसाठी हे सेक्शन ॲप्लिकेबल आहे बघा. द वर्ड वर्क कंप्राइजेस द फॉलोइंग. त्यामध्ये कोणकोणते कॉन्ट्रॅक्ट येतात बघा. पहिलं म्हणजे केटरिंग कॉन्ट्रॅक्ट. केटरिंग म्हणजे उदाहरणार्थ जेवण नाश्ता प्रोव्हाइड करण्याचं कॉन्ट्रॅक्ट. ओके, त्याला केटरिंग कॉन्ट्रॅक्ट असं म्हटलं जातं. ओके, त्या कॉन्ट्रॅक्टचं जे पेमेंट आपण करतो त्यामधून हा TDS हा कट केला जातो. दिस इज फर्स्ट. सेकंड इज ॲडव्हर्टायझिंग कॉन्ट्रॅक्ट. जर आपल्या बिझनेसची ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी आपण एखाद्याशी कॉन्ट्रॅक्टरबरोबर एखाद्याशी कॉन्ट्रॅक्ट केला असेल, एखाद्या कंपनीबरोबर कॉन्ट्रॅक्ट केला असेल, एखाद्या फर्मबरोबर कॉन्ट्रॅक्ट केला असेल, तर त्याचं पेमेंट करताना while making the payment to the contractor for advertising contract, then before making the payment we should deduct the TDS from such payment. त्या पेमेंटमधून आपल्याला TDS हा कट करावा लागतो. थर्ड इज ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकास्टिंग. एखादा फंक्शन असेल, तो जर आपल्याला ब्रॉडकास्ट किंवा TVवरती तो टेलिकास्ट किंवा तो नेटवरती टेलिकास्ट करायचा असेल, प्रक्षेपण त्याचं करायचं असेल, एखाद्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग करून त्याचं जर प्रक्षेपण करायचं असेल, ते जे काय कॉन्ट्रॅक्ट असतं ब्रॉडकास्टिंग अँड टेलिकास्टिंगचं, त्या कॉन्ट्रॅक्टचं देखील पेमेंट करत असताना त्यामधून TDS हा कट करावा लागतो. त्यानंतर नेक्स्ट इज कन्व्हेयन्स, दॅट इज ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स बाय एनी मेथड एक्सक्लुडिंग रेल्वे. रेल्वेच्या व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्याही मार्गानं जर गुड्स ट्रान्सपोर्ट करणार असाल तर ते जे काय कॉन्ट्रॅक्ट झालेलं आहे त्या पेमेंटमधून तुम्हाला TDS हा वजा करावा लागतो. ओके, वी नो दॅट द गुड्स कॅन बी ट्रान्सपोर्टेड बाय रोड, by rail, by air, by water. There are various options for transporting the goods from one place to another place. Okay, and if we have given the contract for transportation of goods from one place to another place, then on such payment, ओके, फॉर ट्रान्सपोर्टेशन, जे काय ट्रान्सपोर्टेशनचा पेमेंट करणार आपण असू, त्या पेमेंट करण्यापूर्वी त्या पेमेंटमधून आपल्याला TDS हा वजा करावा लागतो. दिस इज फोर्थ पॉईंट. Then the next work is production of products or goods based on specification of buyers, specification of customers. Okay, if we have made any contractor with a particular producer for the supply of certain goods, and if these products are to be produced as per customers requirement, then while making the payment to the producer, जर आपण एखाद्या वस्तूचं उत्पादन करायचं कॉन्ट्रॅक्ट एखाद्याला दिलं असेल आणि त्या वस्तूचं उत्पादन जर आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे आपण करून घेणार असू, तर ते जे काय पेमेंट आपण करणार आहे फॉर द प्रोडक्शन ऑफ गुड्स, ओके, while making the payment to the supplier, while making the payment to the contractor, we have to deduct TDS and remaining amount should be paid to the contractor. So this particular section 194C is applicable for different contracts like catering contract, like advertising contract, like telecasting and broadcasting contract, like transportation of goods this contract, and last is for production or supply of goods as per the customer's requirement. For all such contracts, okay, we have to deduct the TDS before making payment to the contractor. जर एखाद्या व्यक्तीने इंडिव्हिज्युअल म्हणजे फक्त ह्युमन बिईंग नाही, द टर्म इंडिव्हिज्युअल इन्क्लूड्स पर्सन, सेकंड HUF, थर्ड पार्टनरशिप फर्म, फोर्थ कंपनी, 5 कोऑपरेटिव्ह सोसायटी, 6 ट्रस्ट, 7 फॉर एक्झाम्पल युनिव्हर्सिटी, अँड 8 इज एनी कंपनी एस्टॅब्लिश्ड बाय द स्पेशल ॲक्ट. ओके, इफ दीज इंडिव्हिज्युअल्स मेक्स अ कॉन्ट्रॅक्ट for catering, for advertising, for broadcasting, for transportation of goods, for production or supply of goods, then while making payment to the contractor, they have to deduct the TDS and remaining amount has to be paid to the contractor. आपण जर ह्या कॉन्ट्रॅक्टमध्ये ओके, जे कोण इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, इंडिव्हिज्युअलमध्ये पर्सन येतो, इंडिव्हिज्युअलमध्ये HUF येतं, इंडिव्हिज्युअलमध्ये पार्टनरशिप फर्म, कंपनी असेल, ट्रस्ट असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, यांनी जर एखाद्या कॉन्ट्रॅक्टरबरोबर कॉन्ट्रॅक्ट केला असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टचं पेमेंट करत असताना ते कॉन्ट्रॅक्ट कोणतं असेल, द कॉन्ट्रॅक्ट मे बी
द केटरिंग कॉन्ट्रॅक्ट, ते कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते कदाचित केटरिंगचं कॉन्ट्रॅक्ट असेल, ॲडव्हर्टाइजमेंट जाहिरात करण्याचं कॉन्ट्रॅक्ट असेल, ब्रॉडकास्टिंग किंवा टेलिकास्टिंग एखादा कार्यक्रम ब्रॉडकास्ट करणे टेलिकास्ट करण्याचं कॉन्ट्रॅक्ट असेल, ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स करण्याचं कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा प्रोडक्शन और सप्लाय ऑफ गुड्सचं कॉन्ट्रॅक्ट असेल. वाईल मेकिंग द पेमेंट ऑफ सच कॉन्ट्रॅक्ट द इंडिव्हिज्युअल हॅज टू डिडक्ट द TDS अँड रिमेनिंग अमाऊंट शुड बी पेड टू द कॉन्ट्रॅक्टर. जी काही शिल्लक रक्कम आहे ती कॉन्ट्रॅक्टरला ही पेड करावी लागते. द अमाऊंट कॅन बी पेड बाय कॅश, सेकंड अमाऊंट कॅन बी पेड बाय चेक, थर्ड अमाऊंट कॅन बी पेड थ्रू ऑनलाईन मोड. ओके, अमाऊंट पेड करण्यापूर्वी फक्त त्या अमाऊंटमधून TDS जो आहे तो वजा केला पाहिजे आणि TDS वजा करून जी काही शिल्लक रक्कम आहे तेवढी फक्त ट्रान्सफर केली पाहिजे. ओके, दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स विच आर कन्सिडर्ड ॲज अ वर्क अंडर सेक्शन 194C. Then next is, what are the rates of TDS on payment to the contractor? It means at what rate the TDS should be deducted while making payment to the contractor. आपण एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करणार आहोत, ते कॅशनं पेमेंट करणार असू, चेकनं करणार असू, ऑनलाईन करणार असू किंवा अजून कोणत्या मार्गाने पेमेंट करणार असू, तर हे जे पेमेंट करायचं आहे त्या पेमेंटपूर्वी त्यामधून TDS किती टक्क्यानं डिडक्ट केला पाहिजे बघा. तर when as per the section 194C of Income Tax Act, the deductor is required to deduct the TDS at following rates. TDS किती टक्क्यानं वजा करायचा बघा, हा सर्वात महत्त्वाचा आहे की इफ वी आर मेकिंग पेमेंट टू इंडिव्हिज्युअल और HUF, आपण कॉन्ट्रॅक्टचे पैसे पेमेंट हे जर एखाद्या इंडिव्हिज्युअलला किंवा HUFला करणार असू, बघा जो कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरला आपण पेमेंट करतो, बरोबर, कॉन्ट्रॅक्टरनं आपलं काम करून दिलं आहे त्याबद्दल आपण कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करतो. अँड इफ द कॉन्ट्रॅक्टर इज इंडिव्हिज्युअल और HUF, जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कॉन्ट्रॅक्टर जर इंडिव्हिज्युअल असेल किंवा HUF असेल तर त्याला पेमेंट करताना TDS शुड बी डिडक्टेड ॲट द रेट 1%. जे काही त्याचं पेमेंट आहे, जे काही त्याला आपण पेमेंट करणार आहोत त्याच्या 1%, पेमेंटच्या 1% हा TDS कट केला पाहिजे आणि उरलेलीच रक्कम फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरला पेड केली पाहिजे. टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज वी हॅव टू मेक पेमेंट ऑफ ₹100. आपण छोटी अमाऊंट घेऊया, ₹100 पेमेंट करायचं असेल किंवा एक उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल, इफ वी हॅव टू मेक द पेमेंट ऑफ ₹20,000, जर आपल्याला 20,000चं पेमेंट करायचं असेल ओके कॉन्ट्रॅक्टरला, तर ह्या 20,000च्या 1%, 20,000च्या 1% म्हणजे किती येईल टॅक्स, तर टॅक्स येतो ₹200. त्या 20,000मधून ₹200, 1% म्हणजे 200, 20,000च्या 1% म्हणजे ₹200 टॅक्स कट केला पाहिजे TDS म्हणून. आणि जी उरलेली रक्कम आहे, मग सांगा 20,000तून ₹200 कट केले, किती रुपये राहिले सांगा, अमाऊंट राहिली 19,800. तेवढी जी काही शिल्लक अमाऊंट आहे तेवढीच फक्त त्या कॉन्ट्रॅक्टरला आपण पेड केली पाहिजे. ओके, द रिमेनिंग अमाऊंट शुड बी पेड टू द कॉन्ट्रॅक्टर. दिस इज फर्स्ट इफ वी आर मेकिंग पेमेंट टू द इंडिव्हिज्युअल और HUF. जर आपण इंडिव्हिज्युअल व्यक्तीला किंवा HUFला पेमेंट करणार असू तर जेवढं पेमेंट आहे त्याच्या 1% TDS हा कट केला पाहिजे. हा TDSचा रेट आहे, हा ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचा. त्यानंतर सेकंड इज, इफ वी आर मेकिंग पेमेंट टू अ पर्सन अदर दॅन इंडिव्हिज्युअल और HUF. जर आपण ते कॉन्ट्रॅक्टचं पेमेंट करताना हे जर एखादा इंडिव्हिज्युअल किंवा HUF सोडून इतर कुणाला जर करत असू, ओके, आपण पेमेंट कुणाला करतो, आपण पेमेंट करतो कॉन्ट्रॅक्टरला. ओके, तो जर कॉन्ट्रॅक्टर जो आहे तो जर इंडिव्हिज्युअल किंवा HUF असेल तर त्याच्या पेमेंटमधनं 1% टॅक्स कट केला पाहिजे. आणि तो जर कॉन्ट्रॅक्टर हा जर इंडिव्हिज्युअल आणि HUF सोडून दुसरा कोणी असेल, ओके, व्यक्ती किंवा HUF सोडून दुसरा कोणी असेल तर TDS हा 2% प्रमाणे कट केला जातो, 2% प्रमाणे कट करावा लागतो. टेक सिम्पल एक्झाम्पल, सपोज आपण एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट दिले, ओके, आणि ते कॉन्ट्रॅक्ट एखाद्या पार्टनरशिप फर्मला दिलं असेल किंवा एखाद्या कंपनीला दिलं असेल. मग आता पार्टनरशिप फर्म आणि कंपनी हे काही इंडिव्हिज्युअल किंवा HUFमध्ये येत नाहीत, बरोबर. इंडिव्हिज्युअल बघा टेबल आपलं काय सांगतं, हे टेबल सर्वात महत्त्वाचं आहे. जर ते आपण पेमेंट कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट जे करतो तो जर व्यक्ती इंडिव्हिज्युअल असेल किंवा HUF असेल तर TDS फक्त 1%. ओके, आणि इंडिव्हिज्युअल आणि HUF सोडून इतर कोणी असेल तर TDS किती, 2%.
म्हणजे इंडिव्हिज्युअल आणि HUFला 1% आणि बाकी सर्वांसाठी पेमेंट किती, TDSचा रेट किती 2%. मग त्यामध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटी असू किंवा कंपनी असू किंवा पार्टनरशिप यांना जर आपण पेमेंट करत असू तर TDS हा 2%नं डिडक्ट करावा लागतो. आणि सर्वात महत्त्वाचं, इफ समवन फेल्स टू प्रोव्हाइड द पॅन मीन्स पॅन कार्ड, जर ज्याला आपण पेमेंट करतोय, जो कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला आपण पेमेंट करतोय आणि त्या व्यक्तीकडचं जर पॅन कार्ड नसेल तर द डिडक्टर वुड बी रिक्वायर्ड टू डिडक्ट TDS ॲट द रेट 20%. जर पॅन कार्ड नसेल तर 20% TDS कट केला जातो. हे सर्वात महत्त्वाचं आहे. नॉर्मली सर्व व्यक्तींकडे पॅन कार्ड असतं, जे कोण कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्याकडे पॅन कार्ड असतं, बट एखाद्या कॉन्ट्रॅक्टरकडे पॅन कार्ड नसेल तर त्या व्यक्तीला, त्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करत असताना त्याच्या पेमेंटमधून 20%नं TDS हा कट केला जातो. ओके, सो दीज आर द TDS रेट्स ॲप्लिकेबल व्हाईल मेकिंग पेमेंट टू द कॉन्ट्रॅक्टर. कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करत असताना एवढ्या रेटनं TDS हा कट केला जातो. TDSचे रेट सिम्पल्स आहेत बघा. जर आपण पेमेंट कुणाला करतो, कॉन्ट्रॅक्टरला. कॉन्ट्रॅक्टर जर इंडिव्हिज्युअल असेल किंवा HUF असेल, हिंदू अनडिवायडेड फॅमिली असेल तर TDS 1%नं कट करा. आणि जे पेमेंट आपण कॉन्ट्रॅक्टरला करतो, तो जर व्यक्ती कॉन्ट्रॅक्टर इंडिव्हिज्युअल आणि HUF सोडून इतर कोणी असेल तर TDS किती टक्क्याने, 2%ने तो कट केला पाहिजे. आणि जर त्या कॉन्ट्रॅक्टरकडे जर पॅन कार्ड नसेल तर TDS हा 20%नं कट केला जातो. दीज आर द टॅक्स रेट्स. ओके, सो दिस इज अबाउट द TDS ऑन द पेमेंट टू द कॉन्ट्रॅक्टर. आपण जे एखाद्या कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करतो त्या पेमेंटमधून या रेट्सनं हे TDS हा कट केला जातो. आणि कोणते कॉन्ट्रॅक्ट, म्हणजे केटरिंग कॉन्ट्रॅक्ट असेल, जाहिरातीचं कॉन्ट्रॅक्ट असेल, ब्रॉडकास्टिंग टेलिकास्टिंगचं कॉन्ट्रॅक्ट असेल, गुड्स ट्रान्सपोर्टचं कॉन्ट्रॅक्ट असेल किंवा प्रोडक्शन और सप्लाय ऑफ गुड्सचं कॉन्ट्रॅक्ट असेल, या कॉन्ट्रॅक्टमधून पेमेंट करताना 1% किंवा 2%ने TDS हा कट केला जातो. दिस इज फर्स्ट. नाव द सेकंड पार्ट ऑफ दिस लेक्चर और द लास्ट पार्ट ऑफ दिस युनिट इज TDS ऑन प्रोफेशनल सर्व्हिसेस. ओके, ज्या प्रोफेशनल सर्व्हिसेस आहेत, प्रोफेशनल सर्व्हिसेस म्हणजे काय, तर जे कोण प्रोफेशनल व्यक्ती असतात, आपण एखादे डॉक्टर्स असतील, एखादे इंजिनियर असतील, एखादे आर्किटेक्ट असतील, एखादे ॲडव्होकेट असतील, यांना आपण प्रोफेशनल असं म्हणतो. ही प्रोफेशनल लोकांना जे सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात त्या सर्व्हिसेसला प्रोफेशनल सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. मग आता हे जे काही प्रोफेशनल सर्व्हिसेस आहेत, या प्रोफेशनल सर्व्हिसेसमधून देखील जे काही फी दिली जाते या सर्व्हिसबद्दल, ओके, डॉक्टर जे काही सर्व्हिस पेशंटला प्रोव्हाइड करतात, एखादे वकील असतील, एखादा आर्किटेक्ट असेल, एखादा इंजिनियर असेल, ही जे काही सर्व्हिसेस देतात त्या सर्व्हिसेसबद्दल जी काही फी घेतली जाते, ओके, त्या फीवरती सुद्धा त्यांना TDS हा द्यावा लागतो. आता काय सांगितलं बघा, आणि तो जो काही फीवरती TDS आकारला जातो, इट इज चार्जड ॲज पर सेक्शन 194J ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट. इन्कम टॅक्स ॲक्टचा जो सेक्शन 194J आहे याप्रमाणे हा TDS जो आहे तो चार्ज केला जातो. ओके, हा सेक्शन कशासाठी आहे, तर जे प्रोफेशनल सर्व्हिसेस असतात त्या प्रोफेशनल सर्व्हिसेसची जी काही फी आकारली जाते, ओके, फी घेतली जाते, त्या फीसाठीचा हा सेक्शन आहे. ओके, फीवरती TDS आकारला जातो. आता हा सेक्शन काय सांगतो बघा, सेक्शन 194J स्टेट दॅट एनी पर्सन हू इज पेईंग फी टू एनी पर्सन फॉर द स्पेसिफाईड सर्व्हिसेस. म्हणजे जो व्यक्ती हू इज पेईंग फी, जो व्यक्ती फी देणारा आहे, म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण पेशंट असू, ओके, आणि आपण एखाद्या डॉक्टरांकडे गेलो, ओके, तर डॉक्टर आपल्याला काही सर्व्हिसेस देतात, त्याबद्दल पेमेंट कुणी करायचं असतं, तर पेशंटने म्हणजेच कस्टमरने पेमेंट हे करायचं असतं. ओके, मग जो पेमेंट करणारा आहे त्या पेमेंट करणाऱ्याने, ओके, ही शुड डिडक्ट TDS अँड ही शुड पे द रिमेनिंग अमाऊंट ओनली. बघा काय सांगितलं आहे, एनी पर्सन, कोणताही व्यक्ती, एनी पर्सन हू इज पेईंग फी, जो फी देणारा आहे, ओके, टू अ रेसिडेंट पर्सन फॉर द स्पेसिफाईड सर्व्हिसेस. सर्व सर्व्हिसेससाठी नाही, ज्या काही विशिष्ट सर्व्हिसेस आहेत त्याचं ज्या वेळेला पेमेंट करायचं असेल, देन TDS इज रिक्वायर्ड टू बी डिडक्टेड अंडर सेक्शन 194J. ओके, आपण जर एखाद्या प्रोफेशनल सर्व्हिसेस ज्या आहेत त्याचं पेमेंट जो करत असतो
त्याचं पेमेंट करत असताना, त्याची फी देत असताना त्या फीमधून TDS अगोदर कट केला पाहिजे आणि नंतरच पेमेंट हे केलं पाहिजे. आता बघा, पण TDS कधी करायचा, कट केला जातो. TDS इज टू बी डिडक्टेड व्हेन अमाऊंट ऑफ पेमेंट इज इन अ इयर एक्सिड्स ₹30,000. 30,000पेक्षा जादा पेमेंट असेल, ओके, पेमेंट इन अ इयर 30,000पेक्षा जादा त्यांचं पेमेंट होत असेल तर TDS हा कट केला जातो. आणि तो किती टक्क्यानं कट करायचा, @10%. TDS should be deducted at the rate 10% when the amount of payment in a year is more than 30,000. जर वर्षभरामधलं पेमेंट 30,000पेक्षा जास्त असेल तर मात्र त्या पेमेंटमधून TDS हा 10% कट केला पाहिजे. कशावरती, तर ऑन फीज फॉर प्रोफेशनल सर्व्हिसेस. ज्या काही प्रोफेशनल सर्व्हिसेस मिळतात त्याचं जे काही आपण फी पेड करतो त्या फीमधून TDS 10% वजा केला जातो. फीज पेड फॉर प्रोफेशनल सर्व्हिसेस, त्यामधून TDS किती कट करायचा, तर 10%. आता प्रश्न येतो की हा TDS कुणी कट करायचा, हू इज रिक्वायर्ड टू डिडक्ट TDS. बघा, ॲज पर धिस सेक्शन एनी पर्सन अदर दॅन इंडिव्हिज्युअल ऑर HUF, इंडिव्हिज्युअल आणि HUF सोडून बाकी कोणीही, ओके, एनी पर्सन हू पेज प्रोफेशनल ऑर टेक्निकल फीज, ओके, इंडिव्हिज्युअल आणि HUF सोडून कोणीही जो पेमेंट करेल, हू पेज फॉर द प्रोफेशनल ऑर टेक्निकल सर्व्हिसेस इज रिक्वायर्ड टू डिडक्ट TDS अंडर सेक्शन 194J. म्हणजे एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आणि HUF सोडून बाकी जे कोण सर्व आहेत, मग त्यामध्ये कंपनी असेल, पार्टनरशिप फर्म असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, युनिव्हर्सिटी असेल, एखादं स्पेशल ॲक्टची कंपनी असेल, ट्रस्ट असेल, हे ज्या वेळेला एखाद्या प्रोफेशनल सर्व्हिसेसची फी पेड करतात, ती फी पेड करण्यापूर्वी त्या फीमधून TDS जो आहे तो कट केला पाहिजे. आणि इंडिव्हिज्युअल पण टॅक्स कट करू शकतो, पण कधी, बघा, हवेवर इंडिव्हिज्युअल ऑर HUF विल बी रिक्वायर्ड टू डिडक्ट TDS इफ दे आर लायबल टू ऑडिट अंडर सेक्शन 44AB सबसेक्शन A and B. म्हणजे हे सेक्शन आहेत टॅक्स ऑडिटसाठी. आता टॅक्स ऑडिट म्हणजे काय, ते कुणासाठी असतं, बघा, एखाद्या व्यक्ती आहे, ह्युमन बिईंग, इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा एखादी HUF आहे, यांना टॅक्स ऑडिट कधी करावं लागतं, जर त्यांचा वर्षभराचा टर्नओव्हर हा जर 1 कोटीपेक्षा जास्त असेल तर त्यांना टॅक्स ऑडिट करून घ्यावं लागतं. आणि जर एखादा इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहे, त्याचं जर समजा प्रोफेशन असेल, ओके, त्या प्रोफेशनचं वर्षभराचं टर्नओव्हर इन्कम हे जर 50 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना टॅक्स ऑडिट करणं हे कंपल्सरी आहे. त्यामुळं ते सुद्धा त्यामध्ये येऊ शकतात. पण फक्त कोण, ज्या इंडिव्हिज्युअल आणि HUFला टॅक्स ऑडिट कंपल्सरी आहे त्यांनीसुद्धा असं पेमेंट करत असताना, एखाद्या प्रोफेशनल सर्व्हिसचं फी पेड करत असताना त्यांनीसुद्धा TDS हा कट करावा लागतो. आणि मगाशीच आपण पाहिलं की TDS हा कट करताना किती टक्क्यानं कट करायचं आहे, @10%. ओके, व्हाईल मेकिंग पेमेंट ऑफ प्रोफेशनल फीज, आपण ज्या वेळेला प्रोफेशनल फीज पेड करतो त्या पेमेंट करताना फीस पेड करण्यापूर्वी त्यातून पहिल्यांदा TDS वजा केला पाहिजे. TDS किती टक्क्यानं वजा करायचा, तर 10%. आता कोणी कोणी वजा करायचं, बघा, हिअर पर्सन मीन्स सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी, कॉर्पोरेशन, कंपनी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, ट्रस्ट, युनिव्हर्सिटी. हे काय सांगितलं आहे, तर आपण म्हणजे प्रोफेशनल फीस कोण पेड करतं आहे, समजा सेंट्रल गव्हर्नमेंटनं फी पेड केली, स्टेट गव्हर्नमेंटनं फी पेड केली, लोकल अथॉरिटीनं प्रोफेशनल फीस पेड केली, कंपनीने पेड केली, सोसायटीने पेड केली, ट्रस्टने पेड केली, युनिव्हर्सिटीनं प्रोफेशनल फी पेड केली, एखाद्या रजिस्टर्ड सोसायटीने पेड केली, पार्टनरशिप फर्म, इंडिव्हिज्युअल, HUF ह्या सर्वांनी, म्हणजे सर्वजण त्यामध्ये येतात. म्हणजे थोडक्यामध्ये ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला प्रोफेशनल फीस पेड केली जाते त्या पेमेंटमधून TDS हा 10%ने वजा केला पाहिजे. मग पेमेंट करणारा जो आहे तो पेमेंट करणारा इंडिव्हिज्युअल असू शकतो, पेमेंट करणारा पार्टनरशिप फर्म असू शकते, पेमेंट करणारा HUF असू शकतं, पेमेंट करणारी कंपनी, सोसायटी, ट्रस्ट, युनिव्हर्सिटी, कंपनी कोणी असू शकते. जो व्यक्ती प्रोफेशनल फीस पेड करतो त्या व्यक्तीनं फी जो व्यक्ती पेड करणारा आहे त्या व्यक्तीची ही जबाबदारी आहे की पेमेंट करण्यापूर्वी त्या पेमेंटमधून 10% TDS हा वजा केला पाहिजे.
आता ह्यामध्ये कोणत्या सर्व्हिसेस येतात आपल्यासाठी बघा, विच सर्व्हिसेस आर कव्हर्ड अंडर दिस सेक्शन. आपल्यासाठी सिलेबसमध्ये फक्त एकच आहे, फीस फॉर प्रोफेशनल सर्व्हिसेस. ओके, ज्या प्रोफेशनल सर्व्हिसेस आहेत त्यांच्यासाठी हा सेक्शन आहे. आता प्रश्न येतो की कोणत्या सर्व्हिसेसला प्रोफेशनल सर्व्हिस म्हटलं जातं. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रोफेशनल सर्व्हिस. प्रोफेशनल सर्व्हिसमध्ये काय काय येतं बघा, तर पहिलं म्हणजे लीगल सर्व्हिस. हे सर्वात महत्त्वाचं. कोणकोणत्या सर्व्हिसेस येतात, पहिली म्हणजे लीगल सर्व्हिस, म्हणजे लीगल ॲडव्हाइस. लीगल ॲडव्हाइस कोण देतं, तर एखादे ॲडव्होकेट, एखादे लॉयर, वकील जे असतात ते आपल्याला लीगल ॲडव्हाइस देतात. मग त्याची जी काय फी पेड केली जाते, ओके, ही जी काय सर्व्हिस आहे वकिलांची, त्याला प्रोफेशनल सर्व्हिस असं मानलं जातं. दिस इज फर्स्ट. सेकंड इज मेडिकल सर्व्हिस. मेडिकल सर्व्हिस म्हणजे मेडिकल ट्रीटमेंट जी डॉक्टरांकडून दिली जाते. डॉक्टर जे काय आपल्याला ट्रीटमेंट देतात ती सुद्धा सर्व्हिस ही प्रोफेशनल सर्व्हिस मानली जाते. थर्ड इज इंजिनिअरिंग सर्व्हिसेस, आर्किटेक्ट सर्व्हिसेस. जे इंजिनियर असतात, आर्किटेक्ट असतात, ते आपल्या घराचं डिझाईन तयार करतात, त्याप्रमाणे घर बांधून देण्याचं काम करतात. मग त्यांची जी काय सर्व्हिस आहे त्या सर्व्हिसला देखील प्रोफेशनल सर्व्हिस असं मानलं जातं. नेक्स्ट इज इंटिरियर डेकोरेशन सर्व्हिसेस. घरामध्ये, घर असेल, फ्लॅट असेल, बंगलो असेल, याचं इंटेरियर, ओके, घरामधलं जे इंटेरियर आहे त्याचं डेकोरेशन काही जण करून देतात. मग ते फर्निचर असेल किंवा बाकी गोष्टी असेल, त्याचं डेकोरेशन करून देणारे काही जण असतात. त्यांची जी सर्व्हिस आहे त्याला देखील प्रोफेशनल सर्व्हिस मानलं जातं. त्याचबरोबर अकाउंटन्सी और टेक्निकल कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. काही जण अकाउंटन्सी सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. म्हणजे मग ते पार्टनरशिप फर्मचं अकाउंटिंग करणं असेल, कंपनीचं अकाउंटिंग करणं असेल, ट्रस्टचं अकाउंटिंग करणं असेल, कोऑपरेटिव्ह सोसायटीचं अकाउंटिंग असेल किंवा वेगवेगळ्या अकाउंटिंगची कामं असेल. ओके, मग एखादा अकाउंटन्सीची सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल, टेक्निकल इतर कोणती सर्व्हिस प्रोव्हाइड करत असेल, ओके, तर त्या सर्व्हिसला देखील प्रोफेशनल सर्व्हिस असं मानलं जातं. देन नेक्स्ट सर्व्हिस इज ॲडव्हर्टायझिंग सर्व्हिसेस. काही कंपन्या ॲडव्हर्टायझिंग एजन्सी चालवतात. म्हणजे वेगवेगळ्या जे काही ब्रँड्स आहेत, कंपन्या आहेत, त्यांच्या जाहिराती तयार करून देण्याचं काम करतात. ओके, ही एक सुद्धा सर्व्हिस आहे. लोकांच्या जाहिराती बनवून देणं, ओके, ॲडव्हर्टाइजमेंट बनवून देणं. मग ही जी काय त्यांची सर्व्हिस आहे ॲडव्हर्टाइजमेंटची, त्यालासुद्धा प्रोफेशनल सर्व्हिस असं म्हटलं जातं. त्याचबरोबर सर्व्हिसेस ऑफ नोटिफाईड प्रोफेशन्स विच आर रिलेटेड टू स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज. ओके, आता खेळांशी रिलेटेड ज्या काही ठराविक सर्व्हिसेस असतात त्याला देखील प्रोफेशनल सर्व्हिस असं मानलं जातं. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, स्पोर्ट पर्सन, जे खेळाडू आहेत ते एखादे मॅच खेळत असतील, एखाद्या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट होत असतील, तर त्यांची जी काय सर्व्हिस आहे त्याला प्रोफेशनल सर्व्हिस मानलं जातं. अंपायर्स, प्रत्येक मॅचला अंपायर्स असतात. मग ती क्रिकेट मॅच असो, फुटबॉल मॅच असो, नाहीतर कोणताही स्पोर्ट्स असो, अंपायर्स जे काय सर्व्हिस देतात त्याला देखील प्रोफेशनल सर्व्हिस म्हणलं जातं. रेफरी, ओके, प्रत्येक मॅचला, प्रत्येक कार्यक्रमासाठी रेफरीज असतात, जे ते काम व्यवस्थित, जे गेम आहे, स्पोर्ट्स आहे, त्यावरती लक्ष ठेवण्याचं काम करतात. त्यांची सर्व्हिस देखील प्रोफेशनल मानली जाते. कोच, ओके, प्रत्येक स्पोर्ट्ससाठी, गेमसाठी कोच असतो प्रत्येक टीमचा, त्यांची सर्व्हिस देखील प्रोफेशनल सर्व्हिस आहे. ट्रेनर्स किंवा फिजिशियन्स, जे कोण खेळाडू आहेत त्यांच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी ट्रेनर्स असतात, फिजिशियन्स असतात, सायकोथेरपिस्ट असतात. ओके, त्यांची सर्व्हिस, ते जे आपल्या खेळाडूंसाठी काम करतात त्यांची सर्व्हिससुद्धा प्रोफेशनल सर्व्हिस मानली जाते. त्यानंतर इव्हेंट मॅनेजर्स, ओके, समजा आपल्या टीमला दुसऱ्या देशामध्ये जायचं असेल तर सर्व ह्या गोष्टी मॅनेज करण्याच्या, येण्या जाणं, राहणं, ह्या गोष्टी मॅनेज करण्यासाठी मॅनेजर असतात. त्यांची सर्व्हिससुद्धा प्रोफेशनल सर्व्हिस आहे. कॉमेंटेटर्स, प्रत्येक गेमसाठी कॉमेंट्री करणारे कॉमेंटेटर्स असतात, त्यांची सर्व्हिससुद्धा प्रोफेशनल सर्व्हिस आहे. अँकर असतील किंवा स्पोर्ट्स कॉलमनिस्ट असतील, ओके, न्यूजपेपरमध्ये जे कोण स्पोर्ट्सशी रिलेटेड जे काय बातम्या येतात त्याच्यामध्ये जे काय बातमी देणारे जे कोण व्यक्ती असतात स्पोर्ट्सशी रिलेटेड, त्यांना स्पोर्ट्स कॉलमनिस्ट म्हटलं जातं. त्यांचीसुद्धा सर्व्हिस ही प्रोफेशनल सर्व्हिस म्हणून मानली जाते. नॉर्मली आपल्याला प्रोफेशनल सर्व्हिस कोणकोणत्या वाटतात? वकिलांची सर्व्हिस तर प्रोफेशनल सर्व्हिस आहे, डॉक्टरांची सर्व्हिस असेल, इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असेल, अकाउंटन्सीचे काम करणारे, सर्व्हिस देणारे असतील, इंटेरियर डेकोरेशन करणारे, जाहिरात बनवून देणारे, ह्या सर्व सर्व्हिसेस आणि त्याचबरोबर स्पोर्ट्सशी रिलेटेड ह्या सर्व सर्व्हिसेसला प्रोफेशनल सर्व्हिसेस मानलं जातं. आणि ज्या वेळेला आपण एखादं लीगल सर्व्हिस घेतली,
वकिलांना पेमेंट करू, मेडिकल सर्व्हिस डॉक्टरांकडून घेतो त्यांना पेमेंट करू, इंजिनियरला पेमेंट करू, आर्किटेक्टला पेमेंट केलं जातं किंवा अकाउंटिंग केल्याबद्दलचं पेमेंट केलं जातं, इंटेरियर डेकोरेशन केल्याचं पेमेंट करायचं असतं, जाहिरातीचं पेमेंट करायचं असतं, त्या पेमेंटमधून TDS हा कट केला जातो आणि नंतरच पेमेंट हे केलं जातं. आता तुम्ही म्हणाल आम्ही काय डॉक्टरांना पेमेंट करताना टॅक्स कट करत नाही. ते का करावं लागत नाही? इंडिव्हिज्युअलने टॅक्स कट करायचा असतो, परंतु कुठल्या इंडिव्हिज्युअलने? ज्या इंडिव्हिज्युअलला टॅक्स ऑडिट आहे त्यांनी. आपल्याला टॅक्स ऑडिट लागू नसतं. ओके, त्यामुळं आपण जे पेमेंट करतो त्यातून त्यांना TDS हा आपण कट करत नाही. परंतु जे बाकीचे लोक आहेत ते ज्या वेळेला लीगल सर्व्हिस घेतात, मेडिकल सर्व्हिस घेतात, इंजिनिअरिंग सर्व्हिस घेतात, आर्किटेक्ट सर्व्हिस घेतात, कन्सल्टन्सी सर्व्हिस घेतात, इंटेरियर डेकोरेशन सर्व्हिसेस घेतात, त्या पेमेंटमधून त्यांना फीमधून पहिल्यांदा TDS हा कट करावा लागतो. ओके, आता प्रश्न येतो की TDS कट करताना किती टक्क्यानं केला पाहिजे? ओके, व्हॉट इज द रेट अँड टाईम ऑफ डिडक्शन ऑफ TDS? बघा, द रेट ऑफ TDS इज 10%. जी काय फी असेल त्याच्या 10% आपल्याला TDS हा कट केला पाहिजे. आता कधी TDS कट करायचा? तर TDS इज डिडक्टेड ॲट द टाईम ऑफ मेकिंग ॲक्च्युअल पेमेंट इन कॅश, चेक और DD और अदर मोड्स. आपण जे पेमेंट जर कॅश न करणार असू, चेक न करणार असू, डिमांड ड्राफ्ट न करणार असू, तर त्यामधून ॲक्च्युअल पेमेंटमधून तो TDS आधी कट केला पाहिजे आणि मगच उर्वरित रक्कम दिली पाहिजे. हा एक. किंवा ॲट द टाईम ऑफ क्रेडिटिंग द इन्कम टू द अकाउंट ऑफ पेई. त्या व्यक्तीच्या अकाउंटला समजा आपण पैसे जमा करणार असू किंवा ट्रान्सफर करणार असो ऑनलाईन बोर्डने, ते करताना आपण त्यातनं TDS कट करून उरलेलीच रक्कम फक्त वजा केली पाहिजे. आता TDS किती टक्क्यानं कट करायचा? जर पॅन कार्ड असेल, इफ पॅन कार्ड इज अवेलेबल. कुणाचं पॅन कार्ड? ज्याला आपण पेमेंट करतोय त्याचं. ज्या व्यक्तीला पेमेंट करतोय त्याचं त्याकडे पॅन कार्ड असेल तर 10%नंच TDS कट करायचा. पण जर त्या व्यक्तीकडे पॅन कार्ड नसेल, ज्याला आपण पेमेंट करतोय त्या प्रोफेशनल व्यक्तीकडे पॅन कार्ड नसेल तर TDS किती टक्क्यानं कट केला पाहिजे? 20% कट केला पाहिजे. म्हणजे पॅन कार्ड नसेल तर डबल TDS कट केला जातो. म्हणूनच पॅन कार्ड काढणं हे कंपल्सरी आहे. ओके, TDS किती कट केला पाहिजे? 20%. जर पॅन कार्ड असेल तर 10% TDS कट करा आणि पॅन कार्ड नसेल तर किती टक्के? 20% TDS हा कट केला जातो. देन नेक्स्ट इज व्हेन दिस पर्टिक्युलर सेक्शन इज नॉट ॲप्लिकेबल. हा सेक्शन कधी ॲप्लिकेबल होत नाही बघा. जर आपण वेअर द पेमेंट इज मेड बाय इंडिव्हिज्युअल फॉर पर्सनल पर्पज. आत्ता सांगितलं, आपण जर पेमेंट केलं, इंडिव्हिज्युअल आपण आहोत, ओके, आपण पेमेंट देत असू एखाद्या डॉक्टरांना, वकिलांना, तर TDS हा ॲप्लिकेबल होत नाही. TDS प्रोव्हिजन्स आर नॉट ॲप्लिकेबल. दिस इज फर्स्ट. सेकंड, इफ पेमेंट इज मेड टू अ नॉन रेसिडेंट कॉन्ट्रॅक्टर. पेमेंट करताना जर तो आपण नॉन रेसिडेंट व्यक्तीला पेमेंट करत असू तरीसुद्धा ते TDS कट केला जात नाही. आणि तिसरं म्हणजे जर पेमेंट 30,000पेक्षा कमीच असेल तरीसुद्धा TDS हा कट केला जात नाही. TDS कधी कट होत नाही? जर ते TDS जर पेमेंट करणारे व्यक्ती इंडिव्हिज्युअल असेल तर TDS कट होत नाही. जर पेमेंट ज्या कॉन्ट्रॅक्टरला करतोय तो नॉन रेसिडेंट असेल, तो व्यक्ती पुढचा प्रोफेशनल व्यक्ती, तर TDS कट होत नाही. आणि जर पेमेंट 30,000पेक्षा कमी असेल तर TDS हे कट होत नाही. आता लास्ट पॉईंट जो आहे की व्हेन दिस TDS जो कट केलेला आहे तो गव्हर्नमेंटला कधी जमा करायचा? वजा केलेला टॅक्स हा गव्हर्नमेंटकडे जमा करावा लागतो. तो कधी करायचा बघा, जर आपण इफ द अमाऊंट इज पेड ऑर क्रेडिटेड इन द मंथ ऑफ मार्च. म्हणजे आपण जर पेमेंट कधी केलं आहे? मार्च महिन्यामध्ये केलं असेल, प्रोफेशनल फीचं पेमेंट मार्चमध्ये केलं असेल, मार्च महिन्यामध्ये, तर आपण TDS कधी जमा केला पाहिजे गव्हर्नमेंटला? तर बिफोर 30 एप्रिल. मार्चमध्ये पेमेंट केलं असेल तर पुढच्या महिन्यामध्ये, म्हणजे मार्चनंतर पुढचा महिना एप्रिल आहे, एप्रिल महिना संपेपर्यंत 30 एप्रिलच्या अगोदर आपण तो TDS गव्हर्नमेंटकडे जमा केला पाहिजे. हा एक. आणि दुसरं, इफ द अमाऊंट इज पेड ऑर क्रेडिटेड इन द मंथ अदर दॅन मार्च. मार्च महिन्यात सोडून इतर दुसऱ्या कोणत्याही महिन्यामध्ये जर आपण पेमेंट केलं असेल, प्रोफेशनल फी पेड केली असेल, तर कधी पेड करायचं बघा? विदिन 7 days फ्रॉम द एंड ऑफ मंथ इन विच डिडक्शन इज मेड. म्हणजेच काय? विदिन 7 days फ्रॉम द एंड ऑफ मंथ. म्हणजे समजा आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये TDS कट केला असेल, ऑक्टोबर, तर हा महिना संपल्यानंतर, महिना कुठला? ऑक्टोबर, पुढचा महिना कोणता? नोव्हेंबर. नोव्हेंबरच्या पहिल्या 7 दिवसांमध्ये, विदिन 7 days फ्रॉम द एंड ऑफ द मंथ. हा महिना ज्या महिन्यामध्ये टॅक्स कट केला आहे तो महिना संपल्यानंतर पुढच्या 7 दिवसामध्ये,
समजा आपण सप्टेंबरमध्ये TDS कट केला असेल, जो महिन्यात टॅक्स कट केला तो महिना संपला, पुढचा महिना कुठला सप्टेंबर नंतर ऑक्टोबरच्या पहिल्या 7 दिवसामध्ये आपण जो TDS कट केलेला आहे तो TDS गव्हर्नमेंटकडे हा आपण डिपॉझिट केला पाहिजे. ओके, हे TDS डिपॉझिट करण्याचे डेट्स आहेत. आणि लास्ट पॉईंट जो आहे की TDS आपण TDS रिटर्न कधी फाईल केलं पाहिजे. ॲक्च्युली दिस इज नॉट फॉर आवर सिलेबस, सो फक्त माहिती आपल्याला असावं की एप्रिल मे जून हे 3 महिन्याचा TDS जो आहे त्याचं रिटर्न आपण 31 जुलैच्या अगोदर जमा केलं पाहिजे. ओके, जुलै टू सप्टेंबर, जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे 3 महिने म्हणजे क्वार्टरली रिटर्न्स पेड करावं लागतं, फाईल करावं लागतं. ते कधी सप्टेंबर नंतर पुढचा महिना कुठला ऑक्टोबर, म्हणून 31 ऑक्टोबरच्या आत. पुढचा क्वार्टर आहे ऑक्टोबर टू डिसेंबर, डिसेंबरमध्ये क्वार्टर संपला आहे त्यामुळे पुढचा महिना जानेवारी, म्हणून 31 जानेवारीच्या आत. पुढचा क्वार्टर जानेवारी टू मार्च, क्वार्टर कधी संपला आहे मार्च महिन्याचा पुढचा महिना कुठला एप्रिल असतो, पण 1 महिना एक्सटेन्शन दिलं जातं आणि 31 मेच्या अगोदर हा TDS रिटर्न फाईल करावं लागतं. आपल्याला सिलेबससाठी TDS रिटर्न नाही आहे, फक्त आपल्याला एवढंच माहिती पाहिजे की जे काही प्रोफेशनल फीस पेड केली जाते त्या प्रोफेशनल फीवरती हा 10% TDS जो आहे तो 10% TDS हा कट केला जातो. आणि कोणत्या प्रोफेशनल सर्व्हिसेस आहेत तर त्यामध्ये डॉक्टरांची सर्व्हिस आहे, वकिलांची सर्व्हिस आहे, इंजिनियर सर्व्हिसेस, आर्किटेक्ट सर्व्हिसेस, अकाउंटन्सी, इंटेरियर डेकोरेशन, ॲडव्हर्टाइजमेंट या सर्व्हिसेसच्या पेमेंटवर मधून 10% फी पेड करताना 10% TDS हा कट केला पाहिजे. ओके, सो दीज आर द 2 provisions relating to payment to contractor, and last we have seen the TDS provision on making payment of professional fees. ज्यावेळेला आपण एखादा कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट करतो किंवा प्रोफेशनल फीचं पेमेंट करतो त्यामधून अशा प्रकारे TDS हा डिडक्ट केला जातो. ओके, सो विथ दिस वी हॅव कम्प्लीटेड दिस पर्टिक्युलर टॉपिक. ओके, थँक्यू व्हेरी मच.